नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, सुप्रभात। आज आहे शुक्रवार, फ्रायडे 26 सप्टेंबर आणि आजही आपण वीकडेलाच राईडला निघालेलो आहे। आणि राईड आहे आजची कास पठारची। आता काय शेवटचा जवळपास आठवडा राहिलेला, पुढच्या वीकेंड बी फुलं संपतील सगळी आणि नवरात्रीचे दिवस चालू आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर नवरात्रीचे दिवस चालू आहेत, जय भवानी जय शिवाजी। तर कास पठारला आपण आज चाललेलो आहे। आता सीझन पुढच्या आठवड्यात संपेल त्याचा, तर त्यामुळं म्हटलं आपण, आणि उद्या कसं होतं ना की सॅटर्डे संडे गर्दी राहील, तर त्यामुळं मागच्या वेळेसच आपण सांगितलेलं की वीकडेचे राईड आपण जस्ट ट्राय करतो आहे की कमी गर्दी लागावी अशा ठिकाणी। आजचा प्लॅन असा आहे की आपण जाणार आहे पहिलं कास पठारला। आता पहिलं तर मीटिंग पॉईंटला जाणार आहे, कापूरहोळला, सासवड रोडने, आणि त्यानंतर आपण जाणार आहे काही ह्याच्यात पहिला हे स्पॉट असलेला आपला कास पठारचा, ते म्हणतात फ्लॉवर व्हॅली ऑफ महाराष्ट्र। तर कास पठारचा पहिला पॉईंट आहे। तर त्यानंतर आपण जाणार आहे पामनोली मार्गे, म्हणजे कास लेकच्या त्या रोडने पुढे सरळ तापोळ्याला, तापोळ्यावरनं महाबळेश्वरवरनं वाई, आणि बघूया म्हणजे कॉल घ्यायचा आहे तो आता, कारण का की वाईवरून भोर मार्गे, म्हणजे जो रोड मांढरदेवीचा घाट आहे तर तिकडनं जातो, तर त्या रोड मार्गे भोरला यायचं आणि भोरवरनं रिटर्न मारायचं। तर असा प्लॅन आहे। पण आज आहे शुक्रवार, जसं सांगितलं नवरात्रीचे दिवस आहेत, तर मांढरदेवीच्या घाटात भरपूर गर्दी लागण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे बघू आता म्हणजे की कॉल घेता येईल तो काय करायचं ते, जर जमलं, जर गेलोच तिकडनं तर जमलं, तर गर्दी नसेल जास्त तर आपण मांढरदेवीचा पण विषय करू शकतो नवरात्रीमध्ये। टाईम झालेला आहे 6:11। लास्ट राईड पण आपली बरोबर 6:11 मला वाटते चालू झाली होती। आत्ताही 6:11 झालेले आहेत। भंडारदऱ्याची आपली राईड झाली होती मागची, त्यावेळेस मोबाईल तुटला होता आणि आता नवीन मोबाईल आलेला आहे, iPhone 16। थोडं मल्टीपर्पज पण म्हणलं थोडंसं, कारण जुन्या फोनला 25,000 रुपये रिपेअरिंगचा खर्च सांगितला, त्यामुळे त्यापेक्षा बेटर म्हणलं नवीनच फोन घेऊया। हा व्हिडिओ काढायला, फोटो काढायला पण ऑन द गो, राईडला वगैरे कामाला येईल आणि एडिटिंगला पण चांगला कामाला येईल। सो चलो, आता डायरेक्ट मी भेटतो तुम्हाला कापूरहोळला मीटिंग पॉईंटला। शुभम येतो आज, आपली काही सोलो राईड नाही आहे, शुभम आहे आणि मी आहे आज, दोघं आहेत आम्ही आज। आणि शुभम आहे त्यामुळं ड्रोन आहे आणि ड्रोन शॉट्स पण आपण घेऊया, ट्राय करूया चांगले ड्रोन शॉट्स घ्यायचा। तर आता आपण आलो आहे सासवड घाट क्रॉस करून, आणि सासवड घाट क्रॉस केल्यावरती जो दिसतो आपल्याला पहिलं हे, ते म्हणजे हा आहे मस्तानी पॉईंट, मस्तानी लेक पॉईंट बेसिकली। नीट व्हिडिओ काढतो थांबा जरा। अशी आपली बाईक लावलेली इथं, हा मस्तानी लेक व्ह्यू पॉईंट म्हणता येईल, घाटाच्या वरचा, सासवड घाट, दिवे घाटाच्या वरचा राहतं। बघा फुल ग्रीन आहेत डोंगर सगळे, आणि हे मस्तानी लेक। पाणी आहे भरपूर अजूनही, आणि हा सगळा इथनं दिसणारा सिटीचा एरिया। विठू माऊली, हे बघा मोठा पुतळा आहे विठ्ठल माऊलीचा, आपल्याला दरवेळेस दिसतोच व्हिडिओमध्ये। विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल। चलो चला, आता आपला आजचं टार्गेट आहे स्वराज्याची राजधानी सातारा। सातारामध्ये कास पठार। सो देवियो और सज्जनो, आपण पोहोचलेलो आहे आपला पहिला पडाव कापूरहोळचा, आपला मीटिंग पॉईंटला। शुभम काय अजून आलेलं नाही दिसतं ते, ठीक आहे, बरं झालं आपण थोडंसं टाईमपास करत आलो। टाईमपास इन द सेन्स जरा थांबून व्हिडिओ काढत आलो। त्याला चहा घेऊया शुभम येईपर्यंत, बघूया, नाही तर थांबूया, त्याची वाट बघू, सोबत चहा घेऊ। चला, तर आलेलं आहे शुभम, पण जास्त वेळ नाही लागला त्याला, पण बरोबर एकदम टाईममध्ये 5 मिनटं इकडं तिकडं दोघांचं, आणि 7:30 झालेले आहेत बरोबर। आता बघूया
रिटर्नमध्ये किती वेळ लागतोय, काय होतंय. आणि कास पठार जे आहे ते युनेस्कोने एक वर्ल्ड हेरिटेज म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. तर त्यामुळं पूर्वी बिंदास जात असायचे लोक, म्हणजे फुलांमध्ये वगैरे जाता यायचं. आता त्यांनी थोडंसं ते फेन्सिंग वगैरे लावलेले आहेत आणि तुम्ही आधी बुक करूनच यावं लागतं तिकीट्स वगैरे, कारण हा सीझन असतो फक्त गणपती विसर्जनाच्या नंतर थोडासा की ऑक्टोबर फर्स्ट वीकमध्ये, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये, पुढच्या महिन्यामध्ये रादर एक शेवटचा, म्हणजे त्यानंतर फुलं कमी होतील किंवा हे होईल असं. म्हणजे हा सीझन तेवढा एक महिना म्हणतो ना, महिना 2 महिने फार फार तर असा एक सीझन असतो. आणि कास पठार जे आहे ते आहे 1200 फूट उंचीवरती समुद्रसपाटीपासून आणि जवळपास 850+ व्हरायटीज आहेत फुलं किंवा झाडांच्या म्हणा, सगळ्या मिळून 850+ व्हरायटीज आहेत. आणि पोहोचलेलो आहे, म्हणजे कासला नाही, राईटला बघत असाल तुम्ही तर स्वराज्याची राजधानी सातारा. आता इकडनं साताऱ्यामधनं पुढं जायचं आहे आपल्याला. तर नाश्त्याला आता साताऱ्याच्या आसपासच थांबलेलो आहे, हायवेला थांबलेलो आहे, म्हणजे थांबतोय. आता साऊथ अरोमा कॅफे काही त्याच्यात नको, इकडं आहे आपलं काय आहे, मानस म्हणून आहे. आय थिंक हे BMW GS 1250, परत टायगर. आता पलीकडे जागा नाही आहे तिथं. अहो आम्ही पण नाश्त्याला झालोय, आम्ही काय जाऊ दे, ठीक आहे, जाऊ दे, चल पुढं बघू पुढच्या इथं. ते आपलं आहे साऊथ इंडियन कॅफे, तिथं जाऊ. यांना गाड्यांचा प्रॉब्लेम आहे पार्किंगचा. येतात तुमच्याच ठिकाणी आलो आम्ही, काय नाही, ठीक आहे, जाऊ दे चला. तर आता तुम्ही बघितलं तिथं थांबलो होतो. आता तुम्ही बघितले गाड्या आमच्या कशा पार्क केल्या होत्या. आधी काय बाकीच्या ज्या 2 व्हीलर लागलेल्या त्याच्या बाजूलाच पार्क केल्या होत्या. पण तरी पण ज्या ॲटिट्यूडमध्ये तो बोलला ना की आमच्या बाकीच्या गाड्या आलेल्या आम्ही कुठे लावायच्या, मी गाड्या अशा कशा लावताय. आणि म्हटलं आम्ही पण तर कस्टमरच आहे, आम्ही काय टाईमपास करायला पुढे आलो आहे. म्हटलं जाऊ दे, मग एवढा ॲटिट्यूड असेल त्याला जाऊ दे. म्हणलं बाजूला दुसरा कॅफे आहे, इथं नाश्ता करायला थांबलो. आता जवळपास साताऱ्यातच पोचलो आहे आणि आपला 7 ते 11चा मधला स्लॉट आहे, कास पठारचा बुक केलेला आहे. तो नाश्ता करून घेतो आणि पोचतो वरती. डोसा आलेला आहे नाश्त्याचा. कोणता डोसा आहे म्हणजे? घी पोळी फेमस सांगितलं ना, घी पोळी मसाला डोसा स्पेशालिटी आहे यांची. खाऊन घेतो, गाडीवर. सो चिल नाश्ता झालेला आहे, कॉफी झालेली आहे, चांगला होता, ऑथेंटिक एकदम साऊथ इंडियन. तर मागं एक बियर्ड मोटो म्हणून लिहिलेलं आहे बघायचे, बियर्ड मोटो. हां, आणि त्याचा स्टेल्स ब्लॅक रायडर. तुम्हाला असं लोक ना ते हां, तर तू आली की दोघं आले, चेक कर नंतर. आता आहे साताऱ्यामध्ये आणि कास प्लॅटो राहिलेला आहे 24 किलोमीटर. हे बघा, कास 22, बामनोली 35, वासोटा किल्ला 39. कास, बामनोली, वासोटा किल्ला सगळे रूटवरती असे. हा आहे कान्हेर काहीतरी बंधारा आहे. कोणता तरी ड्रोनचा आवाज येते. आपला पण ड्रोन काढूया आपण.
आता आपल्याला कास राहिलेलं आहे 13 किलोमीटर. टाईम झालेला आहे 10:07. आता बघू हे हेल्मेट ओपन केल्यावरती किती हे होते बघूया. कारण काय की माईक थोडा वरती जाईल आता याने. माईक आता इथं गेला आहे वरती, तर त्यामुळं किती आवाज तो कॅप्चर करेल किंवा वाऱ्याचा आवाज किती घेईल असं हे पण टेस्टिंग करूया जरा. बाकी वेदर बघितलं तर थोडे ढग आहेत, पाऊस पडायचं काही एवढं वाटत नाही आहे. आता इथं तर नाही, मे बी महाबळेश्वर तापोळा त्या साईडला थोडा पाऊस मिळेल असं वाटतं. आज इथं नाही पाऊस मिळाला तर बरंच होईल. थोडंसं व्हिडिओज वगैरे चांगले काढता येतील जरा थोडेसे. आणि आजची राऊंड ट्रिप तरी अराऊंड होईल 300-350च्या आसपास, 300-350च्या आसपास होईल आजची. आणि तसा आपला कासला यायचा प्लॅन होता आय थिंक 19 तारखेला. आणि मी इकडे याला तिकीट बुक करावं लागतात ना एंट्रीला कासच्या. 150 रुपये पर पर्सन असतं तिकीट. तर मी 2 तिकीट फ्रायडेचे बुक करून ठेवले होते. पण 18ला एवढा रात्री पाऊस झाला की माहीत नाही आता म्हणजे सकाळी काय होती सिच्युएशन. परत अजून जास्त पावसात म्हणजे शूट करता येणार नाही किंवा काय बऱ्याचशा गोष्टी येतात. तर त्यामुळं मग तो शुक्रवार कॅन्सल केला. आताही शिवमने तिकीट केलेले आहेत. आता बघूया एक्झॅक्टली काय. कारण मी म्हणजे आता तिकीट काढून प्रॉपर ह्याच्यामध्ये मी नाही आलेलो आहे आधी कधी. आता फर्स्ट टाईम आहे. म्हणजे मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस पण तिकीट चालू होते, पण मी गेलो नव्हतो त्यावेळेस तिकीट काढून आतमध्ये. त्यावेळेसही आपली ग्रुपचीच राईड होती, एक राईड प्लस ओव्हरनाईट. म्हणजे इथंच एक गेट टुगेदर होतं थोडक्यात. एक इथंच कुठंतरी जवळपास हॉटेल आय थिंक, ते मला आता आठवत नाही नाव वगैरे. तिथं होता गेट टुगेदर. आणि मग कास पठार थोडंसं हे करून ओव्हरनाईट एक हे होता. चांगलं झालं होतं ते पण इव्हेंट. तर त्यावेळेस आलेलं होतं. त्यानंतर आत्ता येतो आपण. चलो आता बघू काय आत्ता म्हणजे किती प्रमाणात फुलं आहेत काय आहेत. कारण आता तसं एंड ऑफ द सीझनच आलेलं आहे जवळपास. म्हणजे पुढच्या आठवड्यात नंतर सीझन संपलाच असं म्हणता येईल. ऑक्टोबर फर्स्ट वीक नंतर सॉरी जून जुलै ऑगस्ट ऑक्टोबर फर्स्ट वीक नंतर सीझन संपून जातो. तर आता हा आणि पुढचा विकेंड एक आहे यायचा असेल कुणाला तर. इथं पोचलो. यांचा पार्किंग एरिया आहे हा पूर्ण. इथं आपली बाईक लावलेली आहे. इथं मागं शुभमची बाईक आहे आणि पूर्ण पार्किंग एरिया आहे हा. आणि इथनं ह्या सगळ्या 7 सीटर 17 सीटर जे आहेत तर त्यातनं बसून 1 किलोमीटर अंतरावरती पुढं आहे पठार, मेन पठार जे आहे ते. तर त्या बसमध्ये जायचं आहे. ते आपल्या पॅकेजमध्ये जे आपण तिकीट काढलेले त्यात इन्क्लुडेड आहे. आता बघूया किती प्रमाणात फुलं आता शिल्लक आहेत काय आहेत ते. मस्त मोठं पार्किंग आहे. चलो बसमध्ये बसतो आता आणि पुढे जातो. 17 सीटर बस आहे. त्या सगळ्या पार्किंगपासून इथं स्पॉटला लोकेशनला आणायसाठी सगळ्या बस तशा आहेत. गेट नंबर 4 तर गेट नंबर 3 मध्ये आलेलो आहे. गेट नंबर 3 ने. आणि बघाल ना आता हे फेन्सिंग आहे इथं मध्ये, तर त्यामुळे पलीकडे जाता येत नाही आहे. तरी आपण जिथं जास्त फुलं आहेत अशा ठिकाणी बघा पलीकडे पण पूर्ण पलीकडची साईड दिसते ती तिथं पण. तिथं सगळी पिंक कलरची फुलं दिसत आहेत. आपण बघूया जेवढं एक्सप्लोर करता येईल तेवढं करूया. इथेही बघा. आणि ही जी पिंक कलरची दिसत आहेत ना हे आय गेस कारवीची फुलं म्हणतात त्यांना. काही ठिकाणी फेन्सिंगच्या बाहेर पण आहेत तर तिथं बघूया जवळ जाऊन अजून करायचा.
हे बघा अशी थोडी जांभळ्या रंगाची, पिवळ्या रंगाची. इकडे थोड्या प्रमाणात जाता येते. इथं पुढं पूर्ण पिवळी फुलं आहेत बघा. जरा असा फुलांचा क्लोजअप दाखवतो तुम्हाला. हे बघा अशी हे दिसत आहेत ती सगळी मिक्की माऊस म्हणतात त्या फुलांना, प्रकाराला. हे पिवळे दिसत आहेत ना त्याला, म्हणजे त्याचं ते बघितलं तर मिक्की माऊसच्या फेस सारखं दिसतं, त्यामुळं त्याला मिक्की माऊस फुलं म्हणतात. अजून 850 प्रकारची इथं टोटल झाडं वगैरे आहेत किंवा फुलं वगैरे आहेत, प्रकार आहेत फुलांचे. सुंदर आहे. आणि नशिबात पाऊस नाही आहे, त्यामुळे जरा चांगलं एक्सप्लोर करता येते. पाऊस असला की धावपळ होते. फुलं जी आहेत ती, सॉरी मगाशी वेगळं नाव सांगितलं, कारवीची. हे गौरी तेरडा, हां त्याची फुलं मावशींनी सांगितलं. अजून इथं फुलांच्या प्रकारामध्ये निलिमा म्हणून एक येतं, पण ते दुपारी 12 नंतर उमलतं असं म्हणल्या मावशी. त्यामुळे आता ते आता वाजलेत जवळपास 12च वाजायला आलेत, 11 वाजलेत. आता काही दिसणार नाही. आता इथनं थोडं इन्स्टानी दाखवायचा प्रयत्न करतो. एक निळ्या कलरची आहेत, सुंदर दिसत आहेत, दाखवतो. जांभळ्या कलरची दाखवतो. हे थोडंसं वेगळं आहे, अजून जरा जवळनं दाखवलं तुम्हाला आता. आणि काही पांढरी आहेत अशी, आणि ही त्यात मावशींनी नाव सांगितलं ते माझ्या लक्षात नाही. आणि हे बघा इथं तुम्हाला दाखवतो अजून जरा, की जी काही उमलली नाही आहेत आता म्हणतात, किंवा त्या पर्टिक्युलर टाईमला हे करतात. असे काही आहेत की जे एका पर्टिक्युलर टाईमला, जसं आता मावशींनी सांगितलं की निलिमा जे आहे ते 12 वाजता दुपारी 12 नंतर उमलतात. तसंच काहीसं इथं दिसतंय, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की ते असं नाही का बंद आहे ते काइंड ऑफ. आणि ते 12 नंतर तर हे जे आहेत ते पर्टिक्युलर टाईमला 12 नंतर उमलतात. तेच ना निलिमा. हा पूर्ण बोर्ड आहे बघा, कास पठार तलावाच्या, म्हणजे सगळं पूर्ण याचा कसा विषय आहे ते. हे स्टँड आहे जिथं आपण थांबलो होतो. आता इथं तलाव आहे, वासोटा कोयना, अंधारी फाटा. गेट नंबर आहे ती काय आहे, गेट नंबर 4 आहे बहुतेक. आपण इथेच येतात, गेट नंबर 4. कास पठार मुख्य रस्ता, कासानी वाहनतळ, घाटाळी किंवा असे बाकी आतमध्ये चहाचे वगैरे स्टॉल आहेत, चहा विक्री आहे, वॉशरूम्स आहेत, पिण्याचं पाणी आहे. छान मॅनेज केलेलं आहे. हे बघा हे पूर्ण मिक्की माऊस फुलांचं आहे. कसले आहेत फुल, एकदम थांबत नाही जागेवरती. तर फिरून परत आलेलो आहे पार्किंगला.
आणि आता जायचं आपल्याला तापोळ्याला. आणि हा कास टू बामणोलीचा रोड आहे. काय मख्खन आहे, मस्त रोड आहे. म्हणजे रोड ठीक आहे, रोडची कंडिशन ठीकठाक आहे, पण ज्या झाडातनं वगैरे जंगलातनं हा रोड जातोय ना ते सुंदर आहे. रोडची अवस्था तुम्ही बघताय. बाकी तर खटखट आहे, ठीक आहे. हे बघा झाडी बघा, अरे सुंदर. दोन किती कॅमेरा दिसतंय. आता बामणोली लेकच्या जवळ आलेलं आहे. वरती झाड बघितलं नाही, झाडाला सगळी वटवा गोळ्याला टाकलेली आहेत. दुसरीकडे कोणत्या झाडाला नाही, ती हे एकाच झाडाला आहेत. नाही म्हणा तरी 100-101 असतील. हे बामणोलीचं लेक आहे. बोटिंग वगैरे चालतात इथं. आणि शुभम सांगत होता की उन्हाळ्यात आत्ता पाऊस चांगला झालेला आहे, त्यामुळे सगळं भरलेलं आहे. अदरवाईज हे डायरेक्ट पलीकडे गाडी जाते ह्या सेम रोडने अशी. आणि इथं हॉटेल वगैरे, जेवणाचे कोयनेचे ताजे मासे मिळतील. सो चलो बाय बाय बामणोली. आता तापोळा आहे. इथनं साधारणपणे पकडा 40 किलोमीटर. आलेलो आहे तापोळ्याजवळ. हे तापोळ्यातच आहे ऑलमोस्ट. खाली लेक आहे, इकडे लेक व्ह्यू आहे, आणि तुम्ही बघितलं तर इकडे लेक व्ह्यू आहे. गेलेला आहे वरती. आणि आता पुढचा शॉट, ड्रोन शॉट. शॉट घ्यायला थांबलो होतो आणि पाऊस चालू झाला, त्यामुळं थोडंसं आता म्हटलं कॉफी घेऊया. इथं कॉफी घ्यायला थांबलो. पाऊस तर कमी झाला आहे, थोडा बंदच झाला आहे म्हणजे रादर. कॉफी पण आलेली आहे, तर कॉफी घेतो आणि रिटर्न होतो. टाईम मला वाटते झाले 2:15-2:30 वाजलेत. बघू आता घरी जायला किती वाजतात ते. आता पाऊस पडत होता. आता एक्सपेक्टेड होतंच इथं, जसं महाबळेश्वरच्या जवळ येईल तसा पाऊस येईल हे एक्सपेक्टेड होतं थोडंसं. तर त्याप्रमाणे पाऊस आला. थोडंसं थांबलो होतं, मग पाऊस थोडासा कमी होईपर्यंत. आणि आता लेट्स गो टू महाबळेश्वर. अजूनही थोडासा पाऊस येतोय बारीक बारीक, बट दॅट्स ओके. आणि फॉग बघा, हा तसं सर धुकं म्हणजे नाही का की धुक्याची एक्स्ट्रीम लेवल आपण काठीमध्ये एक्सपिरियन्स केलेली आहे. तिथं म्हणजे अगदी समोरचा जो शुभम चालला आहे आता तेवढ्या डिस्टन्सचं पण एवढं क्लिअर दिसत नव्हतं, एवढा फॉग होता. ब्युटी ऑफ तापोळा महाबळेश्वर रोड. कसला कडक रोड आहे, जंगल आहे,
हा 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 वेदर एकदम रोमांटिक लवली वेदर है. और क्या चाहिए बोलो, काय पाहिजे अजून सांगा. आणि पोचलेले ऑलमोस्ट महाबळेश्वरमध्ये. तुमने ये क्या देखा जो कहा दीवाना, मुझको नहीं कुछ समझ जरा समझाना, प्यार हमें किस मोड़ पे ले आया कि दिल करे हाय कोई ये बताए क्या होगा. आता एक्झॅक्टली मला तर वाटतंय असं की महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये आलो आहे आणि आय एम क्वाईट राईट. ही आहे एक मेन महाबळेश्वरचं मार्केट लेफ्टनी आणि आपल्याला थोडं लेफ्ट राईट इकडनं इकडनं जाता येईल राईटनी मला वाटतं. हा 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 रोड बघा, डेन्स आहे ना गाडी एकदम. थोडा अननोन रोड आहे, म्हणजे अननोन म्हणजे ॲक्च्युली थोडंसं चुकून दुसऱ्या रोडला गेलो होतो. आता परत राईट पाथवरती येतो आहे, तर त्याचा हा मधला एक शॉर्टकट आहे आणि सुंदर रोड आहे शॉर्टकटचा. ना छान आहे ना रस्ता. काय 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 रोड आहे. पण हेच होतं ना की हे जसे आत्ता दिवसाचे हे रोड एवढे सुपर सेक्सी वाटतात, रात्रीचं तेवढंच ते एकदम भयानक होऊन जातात. इवन आपला ताम्हिणी घाट घ्या किंवा काय दिवसाचं काय नजारे असतात, काय वाटतात रोड एकदम. ताम्हिणी तेच रात्रीचा हा हा विचार करा ना, रात्री इथनं त्या रोडनीच रात्री आलो असं तर आता कसं एकदम मस्त वाटतं. लेफ्टला जे आहे ते मॅप्रो गार्डन आहे. इथं बेसिकली ते त्यांचे मालाचे बरेचसे प्रोडक्ट वगैरे असतात, जॅम हे ते ज्युसेस वगैरे तसं, तर ते इथं मिळतात. त्यांचं मोठं काय म्हणतात त्याला की फॅक्टरी आउटलेट आहे. आणि आता आपण पाचगणीमध्ये पोचतोय आणि फॉग बघा परत चालू झालेला आहे थोडा थोडा. बघा हे अप्सरा, हे अप्सरा नॉनव्हेज, व्हेज नॉनव्हेज. तर इथं खिमा पाव वगैरे खायला यायचो आम्ही ब्रेकफास्टला. अशा प्रकारे पसरणी घाट सुरू झालेला आहे. आता बघा टाईम झाला आहे बरोबर 4:28 म्हणजे 4:30 वाजलेले आहेत. आणि पॉईंटचं नाव आहे हॅरिसन फॉली पॉईंट. आणि पाचगणीपासून थोडं पसरणी घाटातनं खाली आलं की हा हॅरिसन व्हॅली पॉईंट आहे. आपली गाडी आहे इथं आणि हे बघा एक टेबल पॉइंट आहे. गाडी फुल माखलेली आहे आता पण आज पण. अर्धा पाऊण तास टाइमपास झाला इथं. आता टाइम झालाय 5:15 आणि हा आहे पसरणी घाट.
आता वाई ते हायवेपर्यंतच्या रस्त्याची हालत अशी म्हणजे कामं चालू आहेत. बेसिकली सिमेंट रोड बनवत आहेत, पण त्यामुळं रस्त्याची हालत तुम्ही बघू शकताय. असं वर्क इन प्रोग्रेस. आलेलो आहे हायवेला. रोड केवढा खराब होता तुम्हाला दिसला आत्ताच व्हिडिओमध्ये दाखवला. रोडचं काम चालू आहे बेसिकली, त्यामुळे एवढी चिकचिक चिखल वगैरे गाडी स्किड होत होती त्यात. आणि आता इथं पोहोचलो आहे, हायवेला लागलो आहे आता खंबाटकीच्या अलीकडं एका ठिकाणी आशीर्वाद म्हणून. थोडं खातो आता, काहीतरी चहा घेतो, जरा गाडीचं लाईट्स क्लीन करतो आणि मग निघूया. टाईम आता झाला आहे 6:15 वाजले जवळपास. घरी जायला 8-8:30 होतील. गरम वडापाव झाला की चहा घेतो, चहा घेऊ कल्टेश घरी. काहीशी अशी अवस्था झालेली आहे हेडलाईटची. आणि हे बघा फॉग लॅम्प असा झाला आहे इकडचा बघा कसा झाला आहे. आता थोडं साफ करून घेतो म्हणजे टेन्शन नको पुढं परत. काही नाही, हेडलाईट ही लाईट आणि एक क्लीन करून घेतलेली बेटर. आता टेन्शन नाही राहणार. तर आता हे आहे हॉटेल आशीर्वाद. हा म्हणजे नेहमीचा स्टॉप आहे. हा आलाय खंबाटकी बोगदा. आणि हा डिस्टन्स आहे ना, म्हणजे इथनं साधारण तुम्ही सांगतो खंबाटकीच्या बोगद्यापासून ते कापूरहोळपर्यंतचा हा डिस्टन्स लवकर कवर होतच नाही. म्हणजे असं वाटतं की कधी संपेल आणि लवकर संपत नाही हा डिस्टन्स. आता आपण शिरवळ पास करून आलो आहे पुढं थोडंसं. आणि पाऊस बघा तुम्ही, तो आपला कापूरहोळचा एक्झिट जवळजवळ आलेला आहे. आलेला ते म्हणजे. तर इथं शिवम जाईल घरी, आपण जाऊया सासवडवरनं. चलो करू नेक्स्ट प्लॅन लवकर. करू प्लॅन म्हणलं. चलो मेसेज कर घरी पोचल्यावरती, मी पण टाकतो ग्रुपवरती. आरामात जा. चलो ओके. फायनली आफ्टर आजची राईड कास, तापोळा, महाबळेश्वर, पाचगणी, वाई आणि आता घरी पोचलो आहे. सकाळी 6 वाजता चालू केली होती राईड आणि आता तुम्हाला दाखवतो टाईम किती झाला आहे. ते टाईम झाला आहे 8:53 आणि आजची ट्रिप झाली आहे 339 म्हणजे 340 किलोमीटरची ट्रिप झाली राऊंड ट्रिप. आणि ॲव्हरेज पण दिसत आहे तुम्हाला. ॲव्हरेज 31चा ॲव्हरेज दिला आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलवरती. आणि शेअर करा. फॅमिली फ्रेंडली आहे आपला चॅनल. फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर चॅनलचं लिंक शेअर करा, व्हिडिओची लिंक शेअर करा, कमेंट करा. अजून काय करू, बस दॅट्स इट. आणि आता वाजलेले जवळपास 9. त्यामुळं गुड नाईट. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नवीन काहीतरी ब्लॉगमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट राईडला, नेक्स्ट लोकेशनला. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. आणि थँक्यू एवढा पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी सगळ्यांचे थँक्यू. बाय बाय. तुमचा गाडीवाला सायनिंग ऑफ.